एकनाथ शिंदे मुंबईत महापौर पदाची मागणी करण्याची शक्यता आहे। 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर शिंदे दावा करण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिंदेंची गरज आहे। भाजपकडे 89 तर शिंदेंकडे 29 नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी 114 ही मॅजिक फिगर आहे। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आता संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय। 2003 नंतर पहिल्यांदा शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल। या महिन्यात अखेरपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल। ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 60 टप्प्यात ही निवडणूक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीत स्ट्राईक रेट आखण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलं असलं तरी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे। त्यांचे 75 नगरसेवक विजयी झालेत, तर युतीमध्ये सोबत लढणाऱ्या भाजपचे 40 पैकी 28 नगरसेवक विजयी झालेत आणि त्यामुळे दोन्ही पक्ष ठाण्यात एकत्रित सत्तेत विराजमान होणार असं वाटत असतानाच भाजपकडून आता विरोधात बसण्याचे संकेत मिळू लागलेत। प्रत्येकावर अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते आणि त्यामुळे आम्ही वेगळा विचार करू शकतो असं म्हणत भाजपनं थेट विरोधात बसण्याची तयारी दर्शवली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्या आम्हाला समाधान देणाऱ्या नसल्या तरी देखील एकदा युती झाली की आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्या दृष्टीने आमचा हा स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे। 31 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 21 भारतीय जनता पार्टीच्या उरलेल्या शिवसेनेच्या आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय। भाजप सत्तेत सहभागी होणार का? एक याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून जो आम्ही निर्धारनामा घोषित केलेला आहे त्या निर्धारनाम्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळण्याच्या दृष्टिकोनाने, प्रत्येक वचन पाळण्याच्या दृष्टिकोनाने जी भूमिका महानगरपालिकेमध्ये घ्यायची आहे ती भूमिका आम्ही निश्चितपणे घेऊ। मग ते ज्या कुठल्या रोलमध्ये आम्ही असू ना त्याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ठाणेकरांसाठी न्याय देण्याची भूमिका घेत राहणार। तर भाजपच्या स्थानिक आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी मात्र संयमाची भूमिका घेतली आहे। एकत्र लढणारे दोन्ही पक्ष सत्तेतही एकत्रच बसू अशी आशा त्यांनी वर्तवली आहे। सत्तेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत असणार आहे। आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप एकत्र असणार। निरंजनजी डावखरे यांच्याशी आमचा संवाद सुद्धा सुरू आहे आणि त्यांच्यावरती ही जबाबदारी युतीची आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची सुद्धा इच्छा आहे की सत्तेत यावं आणि एकत्र लढलोय तर सोबत राहू। तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावलाय। आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं? नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं? नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं? मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागून 24 तास उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना सुरक्षा कवचात ठेवण्याचा निर्णय घेतलाय। एकनाथ शिंदेंना त्यांचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटते का याची चर्चा या निमित्तानं रंगू लागली आहे। मुंबईत सत्ता स्थापनेपर्यंत हॉटेल पॉलिटिक्सचा निर्णय शिंदेंनी घेत शिवसेनेचे निवडून आलेले सर्व 29 नगरसेवक थेट वांद्रा येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलेत। भाजपला एकहाती महापौर करता येत नसल्यानं शिवसेनेचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवक बसतील। संख्याबळानुसार भाजपला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळतील। भाजपकडे 89 नगरसेवक आहेत आणि त्यामुळे 10 पैकी किमान 4 स्वीकृत नगरसेवक भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे। भाजपनंतर सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील, तर शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसलाही स्वीकृत नगरसेवक मिळतील। विधान परिषदेमध्ये 2023 मध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या महापालिकेमध्ये 2023 मध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 करण्यात आली होती। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पुणे
आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत झालेली वाताहत पाहता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आता हळूहळू पक्षाची साथ सोडायला सुरुवात केली आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्षांपासून मोठ्या नगरपालिका महापालिका ज्यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्या त्यांनीच पक्षाला रामराम करायला सुरुवात केली आहे. खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी या 3 विधानसभांचं नेतृत्व करणारे डॉक्टर नितीन सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर दुसरीकडे कागलचे समर्जित घाटगे हे देखील पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये पराभूत झालेल्या भाजपच्या 22 उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात आहेत. पराभूत झालेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. नवनीत राणांना भाजपमधून काढून टाका अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे आणि यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप या उमेदवारांचा आहे. अमरावती महानगरपालिकेत भाजपला केवळ 25 जागा मिळाल्यानं नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी आहे. नवनीत राणांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट करतील असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय आणि त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अमरावती महापालिकेत महापौर पदासाठी काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्यात. भाजपनं 25 जागांवर विजय मिळवला तर रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला 15 जागा मिळाल्यात. या दोघांची बेरीज 40 होतीये तर सत्तेचं सोपान गाठण्यासाठी आणखी 4 जागांची गरज आहे आणि त्यामुळे बसपाच्या 3 जागा निवडून आल्यामुळे बसपा सध्या किंग मेकरच्या भूमिकेत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याच्या तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवलाय आणि यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्षांना सोबत घेत महापौर पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अकोला महापालिकेतही कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहुमतासाठी 41चा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सत्तेच्या चाव्या 2 अपक्ष शिवसेना आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाच्या हाती आहेत. 2 पैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत. पवित्रकार यांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय. येतो बस झाकी हे असली पिक्चर बाकी आहे असं म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिले. त्यांनी मला अपक्ष उभं केलं आणि मी अपक्ष निवडून आलो. मला आणखीन जर कोणी अप्रोच नाही झालेला आहे. मला जे पण सर्वजण म्हणतील मी त्या हिशोबाने सर्वांना म्हणजे पूर्ण जे जनता आहे त्यांचा सर्वांना विश्वासात घेऊन ते जे म्हणतील त्या हिशोबाने मी हे देईल उत्तर देईल आणि ठरवणार तेव्हा. सोलापूर महापालिकेत भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरमधून आमदार सुभाष देशमुखांवर निशाणा साधण्यात आलाय का असा सवाल उपस्थित होतोय. सोलापूर महापालिकेत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते. दोघांनी बंडाची भाषा देखील केलेली होती. मात्र विजयकुमार देशमुख हे नंतर प्रचारात सहभागी झालेले पाहायला मिळाले. मात्र आमदार सुभाष देशमुख हे शेवटपर्यंत नाराज राहिले. याच संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरेंना एबीपी माझानं विचारलं असता पक्षापेक्षा मोठं कोणीही नाही, पक्षाचं राजकारण चालतं हे निकालातून दिसून येतंय असं वक्तव्य केलंय. कुठलाही नेता असला तरी भारतीय जनता पक्षानं या नेतृत्वाला मोठं केलं आणि जनतेनं कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं केलेलं आहे. त्या पक्षापेक्षा कोणी मोठा नाही हे निकालानं दाखवून दिलेलं आहे. पण मी आपल्याला सांगेन आमच्या सगळ्या लोकांनी मनापासून प्रयत्न केले, मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फलित आपण बघतो की ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा विजय या शहरामध्ये मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 22 वर्षीय सई थोपटेनं विजय मिळवलाय. सहकार नगर पद्मावती प्रभागातून भाजपच्या तिकिटावर सई थोपटे नगरसेवकपदी निवडून आली आहे. ती सर्वात तरुण नगरसेविका ठरली आहे. पुण्यातली सगळ्यात तरुण जी नगरसेविका बनली आहे ती सई थोपटे आपल्यासोबत आहे. सई, तू निवडून आली आहेस. अवघ्या 22व्या वर्षी तुझं हे यश तुला मिळालंय. याच्या मागची कारणं काय होती आणि काय विजन असणार आहे? निश्चितपणेच माझं वय 22 आहे. सध्या मी शिक्षण घेते, MBAचं शिक्षण घेते आणि बऱ्याच वर्षांपासून अभाविपचं काम करते. वर्तमानात माझ्याकडे पुणे महानगर सहमंत्री असं दायित्व होतं. 5 वर्षापासून मी अभाविपचं काम करते. माझं जे पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रप्रथम भावनेवरती चालणारा पक्ष आहे आणि त्यांनी ह्यावेळी बऱ्याचशा तरुणांना संधी दिली आहे की त्यांना नवीन विचार पुढे घेऊन यायचे आहे, ज्यांच्या मनात देश प्रथम अशी भावना आहे. जसं ते पहिला
राष्ट्र प्रथम, मग पक्ष, मग मी स्वतः अशा सूत्रावरती काम करणारा पक्ष आहे. आणि नक्कीच माझे जे पक्षश्रेष्ठी आहेत माधुरीताई मिसाळा, नामदार माधुरीताई मिसाळ, त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या प्रभागातून, आपल्या पर्वती मतदारसंघामधून बऱ्याचशा तरुणांना संधी दिली आहे. आणि एक नवीन विचार, नवीन ऊर्जा घेऊन मला समाजापर्यंत पोहोचायचं आहे. समाजापर्यंत पोहोचले पण अजून नवीन विचारांवरती, नवीन आयडियाजवरती मला काम करायचं आहे आणि मग मला एक स्मार्ट प्रभाग तयार करायचा. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. मुंबई महापालिकेतही अनेक तरुण नगरसेवक निवडून आलेत. यंदाच्या निवडणुकीत अनेक नवे आणि तरुण चेहरे पाहायला मिळालेत. चांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 151 मधून 22 वर्षीय कशिश फुलवारियानं विजयाचा गुलाल उधळलाय. तिनं भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिचा सगळा प्रवास कसा होता, पुढची स्वप्न नेमकी काय आहेत, याबाबत तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून तू आता सभागृहात असणार आहे, काय वाटतं? पहले तो बहुत अच्छा लग रहा है, इतना अच्छा रिस्पांस था, सबने इतनी मेहनत की, कार्यकर्ता ने इतनी मेहनत की मुझे विजय बनाने के लिए, उन सबका मैं धन्यवाद करना चाहती हूँ और सब समाज का धन्यवाद करना चाहती हूँ. पर अभी आप जब BMC में जाओगे तो बहुत दिग्गज लोग जो है कि आपके सामने रहेंगे, उनसे डील करना और साथ में सत्ताधारी पार्टी से 151 को रिप्रेजेंट करना, उसका क्या प्लानिंग रहेगा, कैसे नियोजन रहेगा? प्लानिंग तो अभी चालू है. जैसे कि मेरे पापा एक्स कोऑपरेटर रह चुके हैं, तो उनसे मैं गाइडेंस लूँगी कि कैसे क्या बातचीत करना है, लोगों से कैसे 1-to-1 टॉक करना है, तो वैसे मैं गाइडेंस ले दूँगी. और हाउस में भी, वहाँ भी मेरे को थोड़ा उन्होंने बताया है कैसे क्या होने वाला है, तो आई एम प्रिपेयर्ड. बेटी के लिए संघर्ष और उसके बाद विनिंग, क्या भावना है आज? भावना तो क्या बोलूं, पहले तो पार्टी को धन्यवाद करता हूँ. माननीय नरेंद्र मोदी जी, अमित साटम जी और देवेंद्र फडणवीस जी और आशीष शेलार जी और पराग आडवाणी जी, जो इतना बड़ा विश्वास किया पार्टी ने उन्होंने मुझ पर. और जब लेडीज़ हुई तभी इससे पूछा तो इसको हाँ बनने के बाद में पार्टी के सामने बात रखी, पार्टी ने भी उस पर विश्वास रख के इसको टिकट दिया और चुन के आई, तो ये मेरे लिए बहुत बड़ी बात है. देखो मैंने वही सोच के उसको आगे बढ़ा कि चलो मैं नहीं ले पाई ऐसी सीट, चलो मेरी बेटी के पास है तो मैं उसको मौका क्यों नहीं दूँ. मैं कि देखो उम्र के कोई नहीं होता है, 22 की हो चाहे 50 की हो चाहे 80 की हो, जब अंदर अपने जज्बा हो तो हम लोग कोई भी चीज़ कामयाब हासिल कर सकते हैं. तो मैंने उन लोगों ने इसको हिम्मत दिलाई कि नहीं तू कर सकती है, तो ये भी कॉन्फिडेंट थी, हम भी कॉन्फिडेंट थे, तो वो बेसिक पे हम लोग ने ये कदम उठाया. मुंबईतली जेनजी तरुणाई जी आहे ती यंदा आता मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले. व्हिडिओ हेमंतसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. पुणे महानगरपालिका निवडणुकीत एक प्रेरणादायी असा इतिहास घडलाय. सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा थेट नगरसेवक झालाय. प्रभाग क्रमांक 27 मधून अमर आवळे हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. अमर आवळे यांचे आई आणि वडील हे गेले 25 वर्ष पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. दरम्यान मुलगा नगरसेवक झाल्यानंतर अमर आवळे यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळलेत, तर संपूर्ण आवळे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. सांगली महापालिकेत एकाच प्रभागामधून पती पत्नी विजयी झालेत. मिरजमधील प्रभाग क्रमांक 5 मधील संजय मेंढे आणि बबिता मेंढे हे एकमेव पती पत्नी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेत. संजय मेंढे 4000 मताच्या लीडनं, तर बबिता मेंढे या 4500 मतांच्या लीडनं विजयी झालेत. वसंतदादांचे पंटू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी नगरसेवक झालेत. सांगलीमधील प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचे उमेदवार मनोज सरगर यांचा पराभव करत हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळलाय. हर्षवर्धन यांना या निवडणुकीत त्यांचे काका खासदार विशाल पाटील यांनी थेटपणे भक्कम साथ मिळाली आहे. हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनले. सुरुवातीला खूप अभिनंदन. काय सांगाल या विजयाबद्दल, एवढ्या कमी वयामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढणं आणि त्यामध्ये विजय? माझ्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक होती आणि प्रभाग 11मधनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतनं प्रभाग 11मधनं आम्ही 4ही काँग्रेसचे उमेदवारी निवडून आलो. चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. आज जे काही प्रभाग 11मध्ये घडत होतं त्याला आम्ही चौघांनी मात देऊन
या महानगरपालिकेत विजय मिळवला. यावेळी दडपण होतं की बाबा या उतरावं निवडणुकीत? थोडंफार मला आधी होतं, पण जसं दिवस जवळ येत होते तर मी ठरवलेलं की ह्या निवडणुकीत उतरायचं, ताकदीनं उतरायचं, लोकांपर्यंत जायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. आणि जे काही मी मागच्या 1-2 महिन्यात मी जे काही लोकांमध्ये संपर्क केला त्यांनी मला एक चांगला एक कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला की ही निवडणूक मी पार पाडू शकतो, मी ही सीट निवडून आणू शकतो. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजपचे नेते अण्णा मलाई यांनी एक्स पोस्ट केली आहे. निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला जनतेनं नाकारलं असं म्हणत अण्णा मलाई यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच मुंबईतील यशाबाबत अण्णा मलाईंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबी फॉर्म संदर्भात केलेल्या आरोपावर भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सर्वेक्षणानंतर संमतीनं 17 नाही तर 11 जागी उमेदवार बदलल्याचं जोरगेवारांनी सांगत त्या सगळ्या आरोपावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सुधीर मुनगंटीवारांनी एबी फॉर्म संदर्भात आरोप करत जोरगेवारांवर निशाणा साधलेला होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.